वाशिम मंगरुळपीर म्हणजे वाशिम मतदारसंघाचे जे भाजपाचे आमदार आहेत श्याम खोडे आहेत, वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत. त्यांनी नेमका आज सभागृहामध्ये कोणकोणते मुद्दे मांडले आपण त्यांना विचारा. भाऊ, अनेक समस्या कायम आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये आणि वाशिममध्ये पर्टिक्युलर. वाशिम जिल्हा हा आकर्षित जिल्हा आहे आणि या पावसाळ्यात हे असं पाऊस पडला आहे की भूतो न भविष्य इतक्या मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आहे. आणि पावसामुळं अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळं रस्ते, पूल, नाले याचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे. आजही बाजारपेठला येण्या जाण्याकरिता आणि वैद्यकीय विषय असेल, व्यापार असेल, याच्यासाठी जो ग्रामीण भागातून जो मोठ्या प्रमाणात नागरिक येतात त्यांचे खूप हाल होत आहे. रस्त्याची परिस्थिती खरडून गेल्यामुळे खूप बिकट आहे. आपण शासनादरबारी हा प्रश्न मांडला आहे की मतदारसंघामध्ये जे रस्ते आणि पुलाचं नुकसान झालं आहे ते त्वरित दुरुस्त करून त्या आपल्या सगळ्या नागरिकांना त्यांची सोय करून द्यावी. आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक मदत पण मिळाली नाही. जे काही शेती आहे ती खरडून पण गेलेली आहे, मात्र शेतकऱ्यांना पेरता येत नाही. तुम्ही काही सरकारकडे मागणी केली? ज्याप्रमाणे अतिवृष्टी वाशिममध्ये झाली आहे त्या सगळ्या अतिवृष्टीचे निकष आपण शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळून देतच आहोत. पण ज्यांना मिळाले नसतील त्यांचा बी पाठपुरावा आपण या अधिवेशनामध्ये करणार आहोत. भाऊ, वाशिमचा मुख्य मुद्दा आहे पाण्याची समस्या. तसेच रस्ते देखील प्रचंड खराब आहे. त्यासोबत मंगरुळपीर पण आहे. तुमचा मतदारसंघ आहे. अनेक वर्षापासून हा प्रश्न आ वासून उभा आहे. तुमचं सरकार आहे काय? आम्ही शासनाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये जे डांबरीकरणाचे रस्ते आहे आता त्याचं स्वरूप आपण बदलून सिमेंट रस्ते करणार आहे. जे वर्षानुवर्ष त्याचा खर्चही वाचेल आणि नागरिकांना चांगली सोय होईल म्हणून शासनाच्या माध्यमातून आपण मतदारसंघामध्ये सिमेंट रस्ते करून घेणार आहोत. आणि पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी पण आपण एक प्रोजेक्ट आहे ते शासनाकडे आपण मागणी केली आहे. आणि वाशिम शहराचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा फार गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. तो कायमस्वरूपी आपण निकाली लागण्याकरिता या अधिवेशनामध्ये आपण नवीन पाणीपुरवठा योजना वाशिम शहराकरिता आपण कार्यान्वित करणार आहोत. हे होते वाशिमचे आमदार श्याम खोडे. यांनी सांगितले की जे समस्या वाशिम जिल्ह्यामध्ये आहे तशी शेतकऱ्यांना सतावत आहे त्यावर या सरकारच्या माध्यमातून तोडगा काढू. कॅमेरामन प्रवीण शेट्टीसह किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, नागपूर.